झालं नाही दादा आला आम्हाला लागतं तिथे कॅमेऱ्यात फ्लॅश येईल दादा नेत्यांचा प्रवेश आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नियम या राष्ट्रवादी आणि ज्यांची नियुक्ती झालेली आहे चिखलीकर माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपले नेते केल्याच्या नंतर खतगावकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला की सदस्य नोंदणी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. मी खरं तर घोटाळकरांचे आणि गोजेगावकरांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी 2-2 दिवसामध्ये 2,500 हजार सभासदाच्या नोंदण्या केल्या. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं भाजपची सदस्य नोंदणी आपलं राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी जास्तीची कशी होईल आणि कोणाची आम्हाला स्पर्धा करण्याची गरज नाही. आमचा पक्ष कसा वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करू. उद्या 30 तारखेला गुढीपाडवा आहे. शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा फार मोठा सण आहे. त्यानिमित्ताने तमाम शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सदस्य नोंदणीचं अभियान मोठ्या प्रमाणावर राबवावं असे आदेश देखील आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सर्वांना दिलेले आहेत. तेव्हापासून सदस्य नोंदणीची प्रक्रिया मोठ्या गतीनं सुरू होईल. आता ते सगळे सबमिट झाले आहेत का कालच्या याचा अर्थ काय झाला आपल्या माझे आणि अशोकरावांचे मतभेद मागही नव्हते आणि आजही नाही. दुर्दैवानं सुदैवानं ते वेगळ्या पक्षात काम करत आहेत, मी वेगळ्या पक्षात काम करतो आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जातो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका घेऊन जातात. आणि जेव्हा 2 कार्यकर्ते 2 नेते आपापला पक्ष वाढवतात तेव्हा वाटणं स्वाभाविक आहे, परंतु वैयक्तिक त्यांचं आणि माझं काही नाही. आपण जे आता बोलले की दुर्दैवानं आणि सुदैवानं याच्यात दुर्दैव कोणतं आणि सुदैव कोणतं? दुर्दैव आणि सुदैव म्हणा ना. मी भाजपमध्ये होतो, ते भाजपमध्ये आले. त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावं लागलं, मला भाजप सोडून राष्ट्रवादी जावं लागलं. यातला सुदैव कोणतं दुर्दैव कोणतं याचा शोध तुम्हीच लावायला पाहिजे. मी आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी जरी माझ्या संपर्कात असली तरी मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना कोणत्याही कार्यकर्त्यांना या पक्षात यावं किंवा माझ्यासोबत ज्यांनी काम केले त्यांना पण मी विनंती केलेली नाही. त्यामुळं समजा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या पक्षात फार अडचणच होत असेल तर त्याचा नाईलाज असतो आणि शेवटी कुठलाही कार्यकर्ता आपल्याला मोकळा श्वास घेऊन कसं काम करता येईल त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आज तरी आम्ही तसा प्रयोग केलेला नाही, पण भविष्यात अशी जर वेळ आली तर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून त्याच्यावरचा मार्ग निश्चितपणानं काढू. केला की त्यांच्यामुळं पण मी दर्शीच्याही कार्यक्रमात असं म्हणालो की मी ज्यांना हरवून जिंकलो ते भाजपमध्ये आल्यामुळं मी हारलो, याचा अर्थ त्यांच्यामुळं हारलो असा होत नाही. अर्थाचा अनर्थ वेगळा करून आणि कोणीतरी काहीतरी बोलावं. मला असं वाटतं की एखादी गोष्ट खतगावकर साहेबांनी बोलली तर खतगावकर साहेबाच्या समकक्ष माणसाने जर उत्तर दिलं तर त्याला वेटेज राहील. मग कोणीही बोलायचं आणि त्याचं उत्तर कोणी द्यायचं ही आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की अशा लोकांकडून अशा पद्धतीचे आपण बाईट पण घेऊ नये. महायुतीत आहेत आपण पक्ष बदलताना भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही एवढा गंभीर आरोप करून भाजपचा त्याग करणारा माणूस परत लाचारीने भाजपमध्ये येतो आणि असं काहीतरी बोलतो तर त्याच्या स्थानिक पातळीवर अशा कार्यकर्त्याला उत्तर दिलं जाईल. मी भाजपला हात घातला नाही या म्हणण्याचा अर्थ कळायला खूप उशीर लागेल. आज मी भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेले काँग्रेस, उबाटा आणि तुतारी आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना
इकडं घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मी स्वतः काही नेते मंडळीकडे जातो आहे की आपण या पक्षात आलं पाहिजे, आमच्यासोबत काम केलं पाहिजे, आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यामुळं ज्यांनी बोलायचं त्यांनी बोललं पाहिजे. असं कोणाला तरी भुंकण्यासाठी ठेवून असे प्रयोग आता नांदेड जिल्ह्यात फार काळ चालणार नाहीत. मी ज्यांच्याबद्दल बोलतो त्यांची हिंमत असेल तर त्यांनी बोलावं, मी त्या सगळ्या गोष्टीला उत्तर देईल. परंतु असं चुकीचं वक्तव्य कोणी करू नये. आणि माझी कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायची अजिबात इच्छा नाही. मी सर्वप्रथम रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनीला माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं काही पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खतगावकर, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार अविनाशजी घाटे आणि पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्याचा आजचा हा कार्यक्रम. सर्व पदाधिकाऱ्यांना जवळपास राज्यस्तरावर काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिली. मागच्या काळामध्ये काही नियुक्त्या झाल्या, आजही काही नियुक्त्या झाल्या आणि पुढच्या काळातही काही नियुक्त्या होणार आहे. आपण बघितलं की आदरणीय अजितदादांचं नेतृत्व हे काम करणाऱ्या, सक्षम नेतृत्व देणाऱ्या कार्यकर्त्याकडे अधिकचं असतं आणि म्हणून काम करणारे, पळणारे कार्यकर्ते असावेत. म्हणून आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब, युवकचे अध्यक्ष सूरजदादा चव्हाण या सगळ्यांच्या मान्यतेने आज काही नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप मी अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर 1 कशी होईल यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं, तशा पद्धतीचं काम करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.